नमस्कार, माझं नाव अमेय. स्टॉक मार्केट मेगास्टोर आपल्या चॅनलवरती मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आहे रविवार, पण आज मला एक स्पेशल रिक्वेस्ट आली होती एका सबस्क्रायबरकडून यूट्यूबवरती की दोन कंपन्यांच्या ॲनालिसिसचं कंपॅरिझन करून कुठली चांगली आहे किंवा काय अशाचा एक व्हिडिओ बनवा. तर तो व्हिडिओ आज आपण बघणार आहोत. कंपनी ॲनालिसिस बघणार आहोत. फक्त आपण नेहमी बघतो तसं नाही, तर दोन कंपन्यांचं कंपॅरिझन आणि त्याच्यामधला ॲनालिसिस आज आपण बघणार आहोत. ह्या दोन कंपन्या आहेत मोल्टेक पॅकेजिंग लिमिटेड MTPL आणि इनोव्हेटिव्ह टेक पॅकेजिंग लिमिटेड ITPL. ह्या दोन कंपन्यांचाच बनवा अशी मला रिक्वेस्ट आली होती, म्हणून ह्या दोनही कंपन्या पॅकेजिंग इंडस्ट्रीमधल्या आहेत. ते इंट्रोडक्शन बघणार आहोत आपण. पहिले ITPL बघूया. इनोव्हेटिव्ह टेक पॅकेजिंग 1989मध्ये ही कंपनी स्थापन झाली आहे. 25 इयर्स प्लस एक्सपिरियन्स आहे, म्हणजे 25 वर्षाचा आणि त्याहून अधिक एक्सपिरियन्स आहे. प्लॅस्टिक पॅकेजिंग प्रोडक्ट्स हे त्यांची मेन स्पेशालिटी आहे. त्यानंतर ते अजून काय बनवतात तर स्पेशालिटी PET अँड PP प्रोडक्ट्स. त्यानंतर पॅकेजिंग कशासाठी बनवतात तर फॉर फूड अँड बेवरेजेस, डेअरी, फार्मा, कॉस्मेटिक, लिकर यांच्यासाठी त्याचे पॅकेजिंग मटेरियल असतं किंवा लिकरच्या बाटल्या असतात वगैरे, ते सगळं बनवायचं काम ही कंपनी करते. ITPL इनोव्हेटिव्ह टेक पॅकेजिंग लिमिटेड. यांचे क्लायंट्स काय आहेत तर मोठ्या मोठ्या दिग्गज कंपन्या यांचे क्लायंट्स आहेत. HUL हिंदुस्तान युनिलिव्हर, डाबर, कोका कोला, त्यानंतर कॅडिला, SC जॉन्सन या फार्मामधल्या कंपन्या, पतंजली, गोदरेज आणि अजून बऱ्याच असे मोठे क्लायंट्स या कंपनीचे आहेत. म्हणजे थोडक्यात त्या कंपनीचे क्लायंट्स MNC आहेत. ही कंपनी इंडियन आहे, ही कंपनी मल्टीनॅशनल नाही आहे, पण याचे क्लायंट्स मल्टीनॅशनल कंपन्या आहेत. आता MTPL बघूया. मोल्टेक पॅकेजिंग लिमिटेड 1986मध्ये ही कंपनी स्थापन झाली आहे. 29 इयर्स प्लस एक्सपिरियन्स आहे. प्लास्टिक पॅकेजिंग प्रोडक्ट्स जे म्हणजे ही कंपनी पण तेच बनवते. ह्यांचे प्रोडक्ट्स म्हणजे काय तर कंटेनर्स फॉर फार्मा अँड कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, बॉटल कॅप्स, मोल्डेड शॅम्पू अँड मेडिसिन पॅक यांची मेन प्रोडक्ट्स आहेत किंवा स्पेशालिटी. अजूनसुद्धा ते बरेच आयटम्स असे पॅकेजिंगमधले बनवतात. ह्यांचे क्लायंट काय कोण आहेत, ह्यांचे पण दिग्गज MNC कंपन्या, मल्टीनॅशनल कंपन्या क्लायंट्स आहेत. रिलायन्स, BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम, शेल, त्यानंतर पार्ले, ITC, कॅडबरी, एशियन पेंट्स, कांसाय नेरोलॅक पेंट्स वगैरे हे सगळे यांचे कस्टमर आहेत. दिग्गज कंपन्या आहेत ह्या सगळ्या. पॅरामीटर्स आपण आता कम्पेअर करणार आहोत ITPL आणि MTPLचे. ITPLचे बघूया. करंट मार्केट प्राइस 18.15 18 रुपये आहे, म्हणजे हा पेनी स्टॉक आहे, छोटा शेअर आहे. MTPL थोडा मोठा शेअर आहे असं म्हणायला काय हरकत नाही. 678 रुपये ह्याची करंट मार्केट प्राइस आहे. 52 वीक लो 14.22 आणि 52 वीक हाय आहे 24.15. तर MTPLचा आहे 52 वीक लो 262 रुपये 262 आणि 52 वीक हाय 778. म्हणजे दोन्ही शेअरना अजून वाढायचं पोटेन्शियल आहे. 52 वीक हायच्या जवळ आलेले नाही आहेत. EPS अर्निंग पर शेअर इनोव्हेटिव्ह पॅकेजिंगचा आहे ITPLचं -3.56. ही अजिबातही चांगली गोष्ट नाही, निगेटिव्ह EPS असणं. म्हणजे कंपनीचं पर शेअर जे अर्निंग कंपनीला मिळतं ते अजिबातही चांगलं नाही. मोल्टेक पॅकेजिंगचं 21.78 आहे, जे चांगलं आहे. बुक व्हॅल्यू आहे 19.02. ITPLची बुक व्हॅल्यू ठीक आहे, ओके आहे, पण फार काही चांगली नाही. बुक व्हॅल्यू MTPLची मोल्टेक पॅकेजिंगची 72.09 म्हणजे खूप स्ट्रॉंग बुक व्हॅल्यू आहे. प्राइस टू बुक ITPLचा 0.96 आणि MTPLचा 9.41. 9.41 थोडा जास्त आहे, कमी पाहिजे, आणि याचा 0.96 ओके आहे इनोव्हेटिव्ह पॅकेजिंगचा. मार्केट कॅप आहे फक्त 40 करोड, म्हणजे स्मॉल कॅप कंपनी आहे आणि खूपच छोटी कंपनी आहे इनोव्हेटिव्ह टेक पॅकेजिंग ITPL. MTPLची मार्केट कॅप 1950 1950 करोड आहे. दोनही स्मॉल कॅप कंपन्या आहेत, पण मोल्टेक पॅकेजिंग थोडी मोठी कंपनी आहे ITPLच्या तुलनेत. पुढचे पॅरामीटर्स बघूया. PE रेशो -5.37 आहे इनोव्हेटिव्ह पॅकेजिंगचा, जो अजिबातही चांगला नाही. MTPLचा 31.13 आहे, म्हणजे जो चांगला आहे PE रेशो. इंडस्ट्री P 32.87 आहे, म्हणजे ITPL अंडर व्हॅल्यूड आहे, पण निगेटिव्ह PE रेशो ही अजिबात चांगला संकेत नाही. मोल्टेक पॅकेजिंग 32.87 इंडस्ट्री PE आणि त्याचा स्टॉकचा PE आहे 31.13, म्हणजे अंडर व्हॅल्यूड आहे, पण हा स्टॉक ओव्हर व्हॅल्यूडच्या दिशेने चालला आहे, PEच्या खूप जवळ आलेला आहे इंडस्ट्री PEच्या. डिव्हिडंड ITPL देत नाही, MTPL 80% देते, कारण का 4 रुपये डिव्हिडंड देते 5 रुपयाच्या फेस व्हॅल्यूला मोल्टेक पॅकेजिंग.
हे 1 रुपयाच फेस व्हॅल्यू आहे ITPLची. म्हणजे मोल्टेक पॅकेजिंगचा शेअर बोनस किंवा स्प्लिट होऊन तुम्हाला त्याचा फायदा देऊ शकतो. ITPL तसं देऊ शकत नाही, त्याची फेस व्हॅल्यूच 1 असल्यामुळे. बीटा ITPLचा 0.56 आहे आणि MTPLचा 0.45. म्हणजे थोडक्यात काय तर हे कमी मुवमेंटवाले, कमी हालचालवाले स्टॉक आहेत. म्हणजे याच्यामध्ये खूप जोरदार हालचाल, म्हणजे जोरदार तेजीत गेलाय किंवा जोरदार पडलाय, मंदीत आलाय, अशी शक्यता ह्या दोन्ही शेअरमध्ये खूप कमी आहे. डिलिव्हरेबल्स ITPLचे आहेत 88.52%, MTPLचे आहेत म्हणजे मोल्टेक पॅकेजिंग 48.95%. म्हणजे अधिकतम लोक ITPLची डिलिव्हरी घेतलेली आहे आणि मोल्टेक पॅकेजिंगमध्ये 48% डिलिव्हरी घेतली. बाकीचे शेअर इंट्राडे वगैरे मध्ये ट्रेड होतात असा त्याचा अर्थ होतो. फायनान्शियल्समध्ये रेव्हेन्यू 144 करोड आहे आणि ITPLचा रेव्हेन्यू 5 वर्षाचं तुम्ही जर डिटेल बघितलं NSE BSEच्या वेबसाईटवरती किंवा मनी कंट्रोल वगैरेला तर कंटिन्युअस वाढलेला आहे, त्याच्यामुळे चांगली गोष्ट आहे. MTPLचंही तसंच आहे, 478 करोड चांगला रेव्हेन्यू आहे आणि 5 वर्षात 2017 पासून तुम्ही बघितलं तर कंटिन्युअस वाढलेला आहे. तुम्हाला त्या NSE BSEच्या वेबसाईटवरती जाऊन बघावं लागेल डिटेलमध्ये. नेट प्रॉफिट -2 करोड आहे, लॉस मेकिंग कंपनी आहे इनोव्हेटिव्ह पॅकेजिंग. मोल्टेक पॅकेजिंगचं नेट प्रॉफिट 47 करोड आहे. म्हणजे मोल्टेक पॅकेजिंग प्रॉफिटमध्ये आणि ITPL लॉसमध्ये, आणि लॉसमधली कंपनी म्हणजे चांगली गोष्ट नाही. ROE निगेटिव्ह आहे ITPLचा -5.34%, चांगला संकेत नाही. ह्याचा 18.73% म्हणजे हेल्दी रिटर्न ऑन इक्विटी आहे, खूप चांगली गोष्ट आहे. ROCE ITPLचा 8.88% आहे, ठीक आहे, पण अजून असायला काही हरकत नव्हती, पण बाकीचे फायनान्शियल खराब आहेत त्याच्यामुळे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड चांगला नाही आहे. MTPLचा ROCE 25.63%, खूपच चांगले रिटर्न्स देते कंपनी. डेट टू इक्विटी रेशो ITPLचा जास्त आहे 0.89 आणि MTPLचा 0.39, म्हणजे निग्लिजिबल डेट आहे, कर्ज खूप कमी आहे MTPLवरती, ही चांगली गोष्ट आहे. शेअर होल्डिंग पॅटर्न ITPLचा इनोव्हेटिव्ह पॅकेजिंगचा 74.36% प्रमोटर आहे. DIIचा स्टेक 0.06% म्हणजे निग्लिजिबल. पब्लिक आहे 25.58%, म्हणजे प्रमोटर आणि पब्लिककडे अधिकतम शेअर आहेत. फॉरेन इन्व्हेस्टरचा ह्या शेअरमध्ये इंटरेस्ट नाही आहे आणि DIIचा स्टेक सुद्धा 0.06% म्हणजे नाहीच्या बरोबर आहे आणि ही चांगली गोष्ट नाही. MTPL मोल्टेक पॅकेजिंगचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघूया. प्रमोटर आहे 33.73%, त्यानंतर FII 9.16% म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्स, DII म्हणजे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स 14.98 म्हणजे 15% धरा, पब्लिक 42.12% आणि अदर 0.01%, म्हणजे हेल्दी स्टेक आहे. प्रमोटरचा स्टेकही चांगला आहे. FII DIIचा स्टेकसह 9% आणि जवळजवळ 15%, म्हणजे हेल्दी फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरचं चांगलं इन्व्हेस्टिंग आहे. म्हणजे ह्या शेअरमध्ये फॉरेन इन्व्हेस्टरला कॉन्फिडन्स आहे, डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा इंटरेस्टेड आहेत आणि ही चांगली गोष्ट आहे. पब्लिकचं सुद्धा हेल्दी शेअर होल्डिंग आहे, प्रमोटरपेक्षाही जास्त शेअर होल्डिंग पब्लिककडे आहे. तर हे होत्या दोन्ही कंपन्या ITPL इनोव्हेटिव्ह टेक पॅकेजिंग आणि मोल्टेक पॅकेजिंगची माहिती होती. आता माझं ओपिनियन म्हणायला गेलं तर ह्या दोन्हीमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी मीडियम टर्म, लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म ट्रेडिंगसाठी सुद्धा मोल्टेक पॅकेजिंग हा त्यातला बेटर ऑप्शन आहे. तुम्ही हा चूज करावा असं माझं सजेशन आहे. ITPLची परिस्थिती सध्या चांगली नाही, किंवा जर तुम्हाला त्यात हे करायचंच असेल, पैसे घालायचे असतील तर ट्रेडिंग म्हणून घ्या आणि जेवढे पैसे घालाल ते बुडले असं समजून त्याकडे दुर्लक्ष करा, कारण तुम्हाला त्यातनं चांगले रिटर्न मिळतील असं मला वाटत नाही. वर गेला तर प्रॉफिटमध्ये काढून टाका, खाली आला तरी लॉसमध्ये तुम्ही विकून टाका आणि तुमचं भांडवल काढून घ्या असं माझं सजेशन आहे, जर तुम्हाला ITPL घ्यायचं असेल तर. मोल्टेक पॅकेजिंग तुम्ही 6 महिने, 1 वर्ष, 3-4 वर्ष किती याच्यासाठी घेऊ शकता. त्याचे फायनान्शियल्स आणि जेवढे डेटा आपण बघितलं तो सगळा चांगला आहे. हां, आता अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे मी सेबी रजिस्टर्ड पर्सन नाही, मी रेकमेंडेशन करत नाही आहे. हे जे काही कंपनी अनालिसिस मी जो केलेला आहे, जो मांडलेला आहे, त्याच्यावरनं माझा हा इन्फरन्स आहे. तुम्ही तुमच्या ब्रोकरला कन्सल्ट करा. माझ्या व्हिडिओच्या सुरुवातीला डिस्क्लेमर आहे तो वाचा. हा फक्त एज्युकेशन पर्पजेससाठी कंटेंट आहे, हे लक्षात घ्या. आता मी म्हणलं तसं मोल्टेक पॅकेजिंग ही चांगली कंपनी आहे, तुम्ही त्यात गुंतवणूक किंवा ट्रेडिंग दोन्ही करू शकता. आय होप तुम्हाला या व्हिडिओचा फायदा झाला असेल. जर झाला असेल तर यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा माझ्या ईमेल आय डीवरती मला लिहून कळवा. काही शंका असेल तरी विचारा, मी त्या शंकांचं निरसन करीन, म्हणजे तुमचे डाऊट्स क्लिअर करेन. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, माझे अपडेट्स तुम्हाला वेळचे मिळत जातील. आता आपण उद्याच्या भागामध्ये, सोमवारच्या भागामध्ये मार्केट अफेअर्ससाठी भेटणार आहोत.